गाईज मी आज काय माझी गाडी घेऊन जाणार नाही, कारण की मी माझं काल हेल्मेट धुतलं होतं आणि हेल्मेट धुतल्या कारणाने ती अजूनही ओलंच आहे. पूर्णपणे काय सुकलं नाही आहे ते. तर मी आज गाडी घेऊन जाऊ शकत नाही, कारण की बिना हेल्मेटचं गाडी घेऊन जाण्यात काय अर्थ नाही आहे. आज मी बसनी न जाण्याऐवजी मी प्रतीकला बोलवलं घ्यायला आणि प्रतीकला आपण त्रास देऊ. आज प्रतीकनी राईड दिलेली आहे आणि मी पोचलो आहे ऑफिसला. तर मी आलो आहे घरी आणि आम्हाला आता शेवभाजी खायची इच्छा झालेली आहे. तर मला शेव कोणतरी आणून दिली आहे. दाखव का शेव. आम्ही घेतली आहे शेव मिठी मिठासमधून. आम्ही आज बनवणार आहे शेवभाजी. आणि फायनली गाईज आज मला टास्क भेटलेला आहे. आज मला बनवायची भाजी, ती पण शेवभाजी. तर बघूया. आपण आणलं होतं दूध. आज माझा किचनमधला व्लॉग असणार आहे. माझी बायको मला काही बनवू देत नाही. आज माझ्या घरी मला जेवण भेटणार नाही, म्हणून मी आज स्वतः भाजी बनवणार आहे. हा माझा चॉपिंग पॅड आणि हे माझे कांदे. त्याला आपण कचकच करून कापू. आणि टोमॅटो पण राहिला आहे. टोमॅटो पण कचकन करून कापू. पहिल्यांदा असा कांदा कापतोय आणि मला काही कांदा कापायला जमून राहिलं. मला लास्ट टाइम कांदा कापायला शिकलो होतो सौरभनी. आणि कांदा कापायला जसं मी शिकलो तसं माझं घरच्यांनी लग्न करून दिलं आणि मी बायकोलाच कांदा कापायला लागायचो. आता मी रडतोय, पण काय करणार. कांदा कापलाय मी कांदा कापलाय. कसा कापायचा बाबा, मी रडतोय. आपण न केलेलंच बरं आहे. ज्याचं काम आहे त्याला मी पाठवून दिले परत. माझे डोळे आता जाम झाले. न कळत मी चांगलंच कापलेलं आहे तसं बघितलं गेलं तर. कोणीतरी जळत आहे माझं चॉपिंग स्किल बघून. तर आपण फटाफट आता पुढच्या तयारीला लागू. जळणारे लोक जळत असणार आणि काम करणारे लोक कामं करणार. आणि हा लसूण घेतलाय मी, टाकला याच्यात. आता याला आपण टाकू इकडे. अजून काहीतरी गोष्ट राहिलेली ती पण टाकून देऊ आपण. हे आलं राहिलं होतं त्याला पण टाकून देऊ. महत्त्वाची गोष्ट, याचं प्लगच ऑन नाही केलं आहे. या तुमची गाडी. थोडं तेल बस झालं. आता मी टाकतोय मस्त चॉप केलेल्या गोष्टी. भाऊनी चॉप केल्या या गोष्टी. आज मी इंडिपेंडेंटली जेवण बनवतोय. पटापट आता हे टाकलंय. आणि गाईस माझ्याकडनं चुकी झाली. मला पहिले कांदा टाकायचा होता, मी पहिले टाकलंय लसूण. ते आता लसूण मी काढून घेतो. फक्त तोंडावर उडू नको, नाही तर मला सुंदर तोंड खराब होऊन जाईल. ओ माय गॉड, मला खूप जास्त भीती वाटते. टाकते कांदे. हा गेला माझा कांदा. त्या कांद्याबरोबर 1-2 मिरची पण येते, पण ठीक आहे चालते 1-2 मिरची. या कांदा आपण करू रेड. झालाय. तर मी या ज्या गोष्टी मला यांचे नाव नाही माहिती, मला ते टाकायला लावले. टाकून देऊ राहिलो. जे माहित नाही ते काय. अर्धा चमच टाकायला लावली आहे. अर्धा चमच हे टाकायला लावलंय. आणि मी आता त्याला करू राहिलो. आजचा ब्लॉग आपला किचन मध्ये असणार आहे. मी आता फूड ब्लॉगर नसून, डेली ब्लॉगर नसून मी आता झालेलो आहे किचन किंग. मी मास्टर शेफ मध्ये आता एंट्री घेणार आहे. मला काही समजून नाही राहिलं मिरची. तर मला जसं सांगितलं तसं मी मिरची टाकली आहे. तिला मला हलवायला लावली आहे. आयुष्यभरात काही वेगळंच हलवत होतो, आता मी मिरची हलवतोय. एवढे फ्राय करायचंय. मी आता झोपूनच जातो जेवण बनवता. फायनली माझा आवडता टोमॅटोची बारी आलेली आहे. टोमॅटो आपण टाकू घेऊ खाटक्यात. टोमॅटो पण गेला, त्याला पण आपण चिरडू जरासा. आवाज कसा येतो पाहिला का मस्त. कॅमेरामॅन मागत आहे, जास्त पुढे यायची गरज नाही. गाईस मी टाकली आहे आलं लसूण पेस्ट, जी की मी स्वतः बनवली होती. मी डीमार्ट मधून आणलेली होती. मी स्वतः बनवली होती. ती टाकली. तिला जरा मिक्स केलं. मला जसं सांगितल्याप्रमाणे 1 चम्मच मिरची टाकलेली आहे मी. आणि 1 चम्मच आमचा मसाला. तो काही सिक्रेट मसाला नाही आहे, दुकानात भेटतो कोणत्या पण. तो पण टाकला मी. आणि ही आहे थोडीशी कस्तुरी मेथी. तिला मी अशा प्रकारे टाकणार. सॉरी मीठ पडली खाली. पहिल्यांदाच बनवतोय ना, चालतं एवढं. इंडियन 7 जण बघणार आहे, पण 7 जणांनी लाईक करा जो पण बघत असेल तो. लास्टची शेवटची स्टेज आलेली, सेकंड स्टेज आली. लास्ट स्टेज तर आपली हे टाकायची आहे. तिला सेकंड स्टेज आली तर आपण त्याच्यात दूध टाकणार आहे.
आणि बघूया कशी लागती. तर मी टाकलं दूध, जे की मी गरम करून घेतलं होतं. हो, एवढं टाकलंय दूध मी. आणून टाकावं का दूध? बस का? अजून टाकतो. या बस झालं एवढं दूध. एवढं दूध आपण देऊन टाकू मांजरीला. मांजर नसते तरी काय आला, मी आहे ना. ही भाजी बनवून झाली आणि मीठ आमचं राहिलेलं आहे. तर मी एवढं मीठ टाकणार आहे आणि मी टाकलं आहे. टाकलं व्यवस्थित. थोडं माझ्याकडं एवढं मीठ मी टाकलंय. फक्त त्याचं काही गडबड नको व्हायला. डोंट टच मी विथ माय ॲक्शन्स. फायनल स्टेप आलेली या आणि मी गरम गरम येतात आता टाकणार आहे थोडी शेव. हा 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 हा. मी आयुष्यात पहिल्यांदा काहीतरी भाजी बनवलेली आहे आणि ती आपण थोड्या वेळाने टेस्ट करू. आता थोडं त्याला मिक्स करून घेऊ आणि झाली आता मिक्स. चला लेट्स गो जेवायला. तर मी पहिल्यांदाच काहीतरी भाजी बनवली होती आणि बघू आज ती कशी लागते कशी नाही. कारण की मला घरच्यांनी आज जेवायला नव्हतं दिलं होतं. कोणतरी माझ्यासोबत असतं त्यांनी मला जेवायला नाही दिलं, म्हणून भाजी मी स्वतः बनवलेली आहे आज. बाकीच्या गोष्टी त्यांनी बनवल्या पण भाजी तर मी स्वतः बनवली. फायनली आपली भाजी तयार झालेली आहे. तिला मी आता खाणार आहे. छान असा तिचा धूर आणि वास. वास तर काही नाही आहे, धूर येतोय फक्त. तर आपण खाऊन बघू आता. अरे त्याच्यात हे घ्यायचं राहिलंच. हो गरम असल्या कारणाने त्यात थोडं थांबून आपण 10 out of 2. गाईज माझं जेवण तर संपलंय पण मी जे पण काही बनवलं होतं ते काही एवढं काही खास नव्हतं. पण ठीक आहे, नेक्स्ट टाईम आपण काय बनवू ते जरा चांगलं राहील. चलो तेव्हापर्यंत आपण भेटू उद्या दुसऱ्या व्लॉगमध्ये. ओके बाय.